आईस्क्रीम मधला अनेकांचा आवडता फ्लेवर म्हणजे व्हॅनिला। अत्यंत गोड चव आणि सुगंध असलेल्या व्हॅनिलाची मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। व्हॅनिलाच्या शेंगांपासून मिळणाऱ्या भुकटीला मोठी मागणी असते। भारतात केरळमध्ये व्हॅनिलाचं पीक घेतलं जातं। कोकणातलं हवामान देखील केरळ सारखंच, त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठानं यावर प्रयोग केले आणि आंतरपीक म्हणून व्हॅनिला चांगला पर्याय असल्याचं दाखवून दिलं। त्याकडे बहुतांश शेतकऱ्यांनी दुर्लक्षच केलं। अपवाद श्रीवर्धन तालुक्यातल्या दिवेआगर मधल्या बाळकृष्ण बापट यांचा। इथे आपण आता जवळजवळ आपल्या इथे 170 ते 180 झाडं आहेत। आत्ता आपली झाडं अजून थोडी लहान स्वरूपात आहेत, तरी आपण त्याच्यापासून 7 ते 8 किलो शेंगा आणि 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न एवढं मिळू शकतो। व्हॅनिलाचं परागीकरण कृत्रिमरित्या करावं लागतं। बापट आणि त्यांची पत्नी स्नेहा यांनी केरळला जाऊन व्हॅनिला लागवडीचं प्रशिक्षण घेतलं। आपल्या नारळाच्या बागेत आंतरपीक म्हणून व्हॅनिलाची लागवड केली, त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। आम्हाला तरी लाभ चांगला झालेला आहे। एका गुंठ्यामध्ये साधारण 100 रोपं होऊन त्याचं जाळी स्वरूपामध्ये लागवड केली जाते आणि वर्षानंतर साधारण 2 वर्षांनी त्याला फुलं यायला लागतात। पण फुलं आली तरी त्याचं पॉलिनेशन पाखरांमुळे किंवा फुलपाखरांच्या यांनी पक्ष्यांच्यामुळे होत नाही, तर मॅन्युअली आपल्या माणसांनी करावं लागतं। बापट यांनी केलेल्या या प्रयोगाला आलेलं यश बघून जिल्हा परिषदेनं ही व्हॅनिला लागवडीस प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय। इच्छुक शेतकऱ्यांना व्हॅनिलाची रोपही पुरवण्यात येणार आहेत। व्हॅनिला पिकाच्या वाढीसाठी आणि लागवड करावी म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत रोपं पुरवण्याचा कार्यक्रम यावर्षी हाती घेतलेला आहे। उत्पन्नाचा आणखीन एक स्रोत उपलब्ध करून देणारं हे पीक आहे, त्यासाठी वेगळ्या जमिनीची गरजही नाही। अशा स्थितीत कोकणी शेतकरी याला चांगला प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।